आमचे मार्गदर्शक गुरुजन, ज्यामध्ये आमचे मार्गदर्शिका डॉक्टर सुजाता देवरे मॅडम असतील, ज्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यामुळे आज आम्ही या मंचावर उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय प्रमुख पाहुणे रेश्मा कचरे मॅडम असतील, कृतार्थ दादा असतील, अजून आपले धनेश्वर सर असतील, त्यानंतर गायकवाड सर असतील, वाजे सर असतील, वडकेरे सर असतील, शिंदे सर असतील, बेल्लूर सर असतील आणि ग्रंथालयातले कुरणकर मॅडम असतील. या सगळ्यांना माझा एक साष्टांग नमस्कार. कारण या सर्वांमुळे आज या ठिकाणी मी उपस्थित आहे. यांनी सर्वांनी मला घडवलं, त्यामुळे या मंचावर उपस्थित आहे. गेल्या 2 दिवसापासून जी आपली मानसरंग युवा मानसरंगाची कार्यशाळा चालू आहे, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता यावी, कृतीशीलता यावी, या हेतूने मानसरंग कार्यशाळा परिवर्तन संस्था आणि MSFDA तसेच अंकुशराव टोपे महाविद्यालय यांच्या तिघाच्या संयुक्त विद्यमाने त्रिसूत्रीने गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेली कार्यशाळा, ज्यामध्ये अनेक वर्षापासून आता 2022 पासून ही कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात सुरू झालेली आहे. मित्रांनो, यामध्ये प्रत्येक विद्यार्थी एक मंच उपलब्ध झाला पाहिजे, एक स्टेज तयार झालं पाहिजे, विद्यार्थी आकृतीशील झाला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही बोलता आलं पाहिजे. मित्र ऐक, प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्यासाठीच आहे सगळं. आता माझं काही नाही राहिले, संभाजीनगरहून आलाय सगळं आपल्यासाठीच आहे. मित्रांनो, प्रत्येकाला कलागुणांचा वाव मिळाला पाहिजे. या हेतूने मानसरंग कार्यशाळा, ज्यामध्ये विविध बालगीते असतील, त्यानंतर मानसशास्त्र म्हणजे काय हे अनेक म्हणजे आमचा विषय तर आम्हाला माहिती आहे थोड्याफार प्रमाणात, आम्ही परिपूर्ण नाही आहे पण थोड्याफार प्रमाणात काय ना माहिती आहे. पण सगळ्या विद्यार्थ्यांना काळाची गरज आहे मानसशास्त्र माहीत होणं, त्यामुळे सगळ्या शाखेतील विद्यार्थ्यांना मानसशास्त्र माहीत झालं पाहिजे. आणि या हेतूने आपल्या महाविद्यालयात मानसरंग कार्यशाळा घेतल्या जाते मित्रांनो. आणि प्रत्येक शाखेतला विद्यार्थी यामध्ये सहभागी असतो. BA असेल, BCom असेल, BSc असेल, सगळ्या चारही शाखेतील विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी. त्यानंतर सगळ्यांना प्राधान्य दिले जातं या कार्यशाळेत. नॉन टीचिंग स्टाफ असेल किंवा शिकवणारे शिक्षक असतील, असे सगळ्या क्षेत्रातले यामध्ये म्हणजे खरं तर सांगताना आनंद होतो की आज विविध विद्यार्थ्यांच्या कलागुण बघायला